शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूरमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपला जो आहे हा K301 म्हणजे 3 ते 30 HP डिजिटल ऑटोचं अनबॉक्सिंग, त्याचं कनेक्शन आणि त्याच्या सेटिंग हे पूर्ण बघणार आहेत. तर अशा प्रकारे बॉक्स पॅकिंग येतं आपलं काईट हायटेकचं, ज्याच्यामध्ये हा तुम्हाला ऑटो मिळतो. अनबॉक्सिंग म्हणजे काय, शेतकऱ्यांसाठी हे नेहमीची गोष्ट आहे की बाबा आपण जेव्हा पण हा उघडून काढतो तर ऑटोमध्ये बॉक्स उघडतो तर तुम्हाला अशा प्रकारे एक मॅन्युअल आणि एक ऑटो येतो. बरेच शेतकरी हे मॅन्युअल फेकून देतात, पण हे फेकून देऊ नका. हे खास तुमच्यासाठी माहितीपर बनवलेलं आहे. हे मॅन्युअल पूर्ण उघडा आणि यातल्या प्रत्येक गोष्टी ह्या वाचा. सध्या तरी सगळ्या मराठीमध्ये दिलेल्या आहेत. तर सपोज हा तुमचा आता ड्युअल स्टार्टर आहे. ड्युअल स्टार्टरला कनेक्शन कसं करायचं, तर हे इथं तुम्हाला कलर वाईज वायरच्या सहित लिहिलंय की बाबा लाल, पिवळी, निळी वायर जोडा. त्यानंतर एक काळी, काळी, हिरवी आणि हिरवी अशा प्रकारे ड्युअल स्टार्टरला कनेक्शन करू शकता. BCS टाईप स्टार्टरला करू शकता, स्टार डेल्टा स्टार्टरला करू शकता, ऑइल स्टार्टरला, ड्युअलला आणि स्टार डेल्टाला करू शकता. याच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला स्टार्टर असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवर, या नंबरवर संपर्क साधा, मी तुम्हाला कनेक्शन सांगतो. तर हा जो ऑटो आहे हे मॅन्युअल आहे. मॅन्युअलवर यामध्ये मराठीत लिहिलेलं आहे की ऑटोवर जर SPPचा दिवा लागला तर ऑटोची लाल आणि निळी वायर अदलाबदल करा. सगळ्यात बेसिक गोष्ट आहे. जर ऑटोवर SPP हा दिवा जर लागून राहिला, हा ओव्हरलोड आणि SPPचा 3 नंबरचा, तर ऑटोची लाल आणि निळी वायर ही अदलाबदल करा. त्यानंतर ड्राय रनसाठी मेन करंटची वायर सिटी होल पाईपमधून पास करणे. आता बरेच शेतकरी या होलमधून आरपार दिलेलं आहे वायरच पास करून घेत नाहीत. जर तुम्ही वायर पास नाही करून घेतली तर ऑटोला एम्पियर मोजता येत नाही, आणि ऑटोला जर एम्पियर मोजता आलं नाही तर तो ड्राय रन आणि ओव्हरलोड हे फंक्शन दाखवू शकणार नाही किंवा तसं काम करू शकणार नाही. तर ऑटोच्या नीट कामसाठी जर ही सिटीची पाईप दिली असेल तर यातनं एक वायर पास करून घ्या. त्यानंतर चौथी महत्त्वाची सूचना काय आहे की ड्राय रन एम्पियर सेट करण्यासाठी मोटर सुरू झाल्यानंतर सेटचे मोटरचे बटन पाणी पूर्ण बाहेर येईपर्यंत दाबून धरा. तर आता हे मेनू आणि सेटचं बटन आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही ज्यावेळेस पहिल्यांदा ऑटो जोडता त्यावेळेस आम्ही थोडंसं AI टेक्नॉलॉजी म्हणजे स्मार्ट बनवलंय की हा ऑटोमॅटिक करंट सेट करून घेतो. मनानं सेट्स लाईट डिस्प्ले उघडझाप करतो. पण तरीही तुम्ही काळजी म्हणून हे बटन दाबून धरा. किंवा तुम्ही जर मोटर बदलली तर प्रत्येक मोटरचा करंट वेगवेगळा असतो, तर त्यावेळेस हे सेटचं बटन हे अवश्य दाबून धरा की ज्याच्यामुळे ऑटोमॅटिक ड्राय रन आणि ओव्हरलोड सेट हा करून घेतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून इन डिटेल्ड सेट करायचं असेल तर आपण इथं बघूया सेटिंगमध्ये. तर अशा प्रकारे हा डिजिटल ऑटो येतो. मोटरचं व्होल्टेज एम्पियर दिसतं. वायर पास करून घ्यायच्या 7 वायरी येतात. ह्या तुमच्या ड्युअल आणि स्टार डेल्टा स्टार्टरला कनेक्शन करून घेऊ शकता. आता आपण बघणार आहोत सेटिंग. तर ज्या पण वेळेस तुम्ही ऑटो सुरू करताय की आता हा मॅन्युअलमध्ये आहे, मॅन्युअलमध्ये ऑटोवर कुठलीच लाईट लागत नाही, त्यावेळेस तुम्ही तुमच्या रिलेच्या बटनानं किंवा स्टार्टरच्या बटनानं मोटर ऑन आणि ऑफ ही करू शकता. ज्या वेळेस तुम्ही हे बटन ऑटोवर टाकाल त्यावेळेस पहिल्यांदा हाय टेक HITECH आपलं नाव येतं. त्यानंतर ऑटो येतं, 3 फेज जो काय तो मॉडेल आहे AC, आणि टायमिंग पडायला जातो. लक्षात ठेवा, मेनूमध्ये जाताना तुम्ही फक्त टायमिंग पडत असतानाच्या वेळेसच मेनूमध्ये जाऊ शकता, इतर वेळेस नाही. ऑटो सुरू केल्यानंतर ज्या वेळेस तुमच्या ऑटोचं हे सेकंद पडतात, टायमिंग पडतं, त्यावेळेस तुम्ही मेनूमध्ये जाऊ शकता. मेनूमध्ये जाण्यासाठी सेम आहे, मेनूचं बटन दाबून धरायचं, सेट लिहून येतं. सेट लिहून आल्यानंतर पहिला जो ऑप्शन आहे हा POD आहे. POD म्हणजे काय, पॉवर ऑन डिले. परत एकदा याच्यामध्ये जायचं असेल तर परत एकदा मेनूचं बटन दाबायचं, किंवा पुढच्या ऑप्शनमध्ये जायचं असेल तर अप किंवा डाऊन दाबून तुम्ही पुढं मागं करू शकता. आता POD म्हणजे पॉवर ऑन डिले. पॉवर ऑन डिले म्हणजे पॉवर आल्यानंतर ऑन डिले किती पाहिजे, म्हणजे किती वेळानं मोटर सुरू झाली पाहिजे. आता मला हे सेट करायचंय, तर मी हे मधलं बटन दाबलं, 40 सेकंद आलं. लक्षात ठेवा, आपण ऑटो सुरू केल्या 40 पासून उलटा क्रम सुरू झाला. आता एखाद्या शेतकऱ्याचं म्हणणं आहे की माझी बोरची मोटर 500 फूट खोलावर सोडली आणि मला 3 मिनिटाचा डिले पाहिजे, तर 3 मिनिट म्हणजे 180 सेकंद. तर तुम्ही हे अपचं बटन दाबून हे सेकंद वाढवा आणि इथं 180 हा आकडा करा, किंवा डाऊनचं बटन दाबून कमी करा. एखाद्या शेतकऱ्याला म्हणणं आहे की 30 सेकंद पाहिजे किंवा 20 सेकंद पाहिजे, तर तुम्ही लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही वेगवेगळं टायमिंग ठेवाल
तेवढं तुमच्या ट्रान्सफॉर्मरची लाईफ सुरू होते. जर प्रत्येक ॲटोचं टायमिंग एकच असेल आणि एकाच वेळेस जर त्या ट्रान्सफॉर्मरवर लोड पडला तर तो ट्रान्सफॉर्मर जळायची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं पॉवर ऑन डिले हा वेगवेगळा ठेवलेलं जास्त उपयुक्त आहे. मी आता सोपं होण्यासाठी 20 सेकंद हा पॉवर ऑन डिले ठेवला. आता मला पुढच्या मेनूत जायचं आहे, तर परत एकदा मी मेनूचं बटन दाबवतो. ACP म्हणजे ॲक्सेप्टेड, त्यानं 20 सेकंद ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट केली आणि तो पुढच्या मेनूमध्ये गेला. DRC ड्रायरनचा करंट. आता बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती, ड्रायरनचा करंट तुम्ही मोटर सुरू झाल्यावर मेनूचं बटन दाबलं तरी सेट होतो, पण अजून तुम्हाला इन डिटेल सेट करायचं असेल, फॉर एक्झाम्पल बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यांची 3 HP मोटर आहे त्यांना खूप प्रॉब्लेम येतो. त्यांचं म्हणणं आहे की पाणी मारताना 6 एम्पियर करंट घेते आणि पाणी संपल्यावर 5.5 घेते. तर अशा वेळेस काय करायचं की तुम्ही DRC मध्ये जायचं, परत एकदा मेनूचं बटन दाबायचं. आता इथं 1 एम्पियर आहे डिफॉल्ट व्हॅल्यू, ही मी अप न वाढवतो. आता पाणी मारताना 6 घेते, संपल्यावर 5.5 म्हणजे 5.5 घेते, तर मी इथं 5.8 ही आकडा सेट करतो. ह्यानं काय होईल की बाबा त्या 5.8च्या खाली मोटरचं एम्पियर गेलं की ॲटो ड्रायरननं मोटर ही बंद करेल. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न काय असतात, पाणी आहे पण ॲटो ड्रायरन दाखवतोय, किंवा पाणी संपलंय तरी ॲटो ड्रायरननं मोटर बंद करत नाही. तर तुम्ही ही व्हॅल्यू ही चुकीची सेट केलेली असते. तुम्हाला तुमच्या मोटरचं पाणी मारतानाचं एम्पियर आणि पाणी संपल्यावरचं एम्पियर माहीत पाहिजे. साधारणतः त्या दोन्हीच्या मधली व्हॅल्यू ही ड्रायरन म्हणून सेट करा, जेणेकरून त्याच्या खाली एम्पियर गेलं की ॲटो ड्रायरन म्हणून मोटर बंद करतो. लक्षात ठेवा, कोणत्याही ॲटोला मोटरचं पाणी आहे नाही कळत नाही, तो त्या एम्पियरवर ठरवतो की ड्रायरननं मोटर बंद करायची का नाही. साधारणतः इंडक्शन मोटरचं अशी प्रॉपर्टी आहे की पाणी मारताना जर 10 एम्पियर घेत असेल तर पाणी संपल्यावर 30% कमी म्हणजे 7 एम्पियर ही करंट घेते. पण सध्याच्या ॲल्युमिनियम आणि हलकं मटेरियल आणि लो क्वालिटीच्या मोटर पंप्समुळं हे प्रमाण अतिशय कमी, म्हणजे अगदी मी काही बघितलेत अहमदाबादी राजकोटच्या मोटरा पाणी मारताना 10 घेतात आणि पाणी संपल्यावर 9.23 घेतात. तर तिथं तुम्हाला ॲक्युरेट एम्पियर हे सेट करावं लागतं. जेवढी मोटर ब्रँडेड घ्याल तेवढा हा डिफरन्स जास्त असतो, जेवढी मोटर हलकी घ्याल तेवढा हा डिफरन्स कमी, का तर मोटरची इफिशियन्सी कमी असते, पॉवर फॅक्टर हा कमी असतो, त्यामुळं करंटमध्ये जास्त तफावत ही होत नाही. तर अशा प्रकारे ड्रायरनचं एम्पियर हे सेट करा. त्यानंतर मधलं बटन दाबलं की ACP ॲक्सेप्टेड म्हणून येतं. परत येतो OLC म्हणजे काय, ओव्हरलोडचा करंट. ओव्हरलोड हा परत आपल्याला ठेवायचा आहे. 3 फेजला सपोज तुमची मोटर 6 एम्पियर करंट घेत असेल तर तुम्ही 8 एम्पियर म्हणजे साधारणतः 30 ते 40% जास्त हा ओव्हरलोड सेट करा. त्यानंतरचा पॉइंट आहे तो ऑन टाइम. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला 3 फेजला बोरच्या मोटरला मी हा ऑटो जोडलाय आणि 1 तास मोटर चालली, परत 1 तासाची विश्रांती दिली की परत 1 तास चालते, म्हणजे पाणी उन्हाळ्यात कमी येतं, तर ते हा टायमर वापरू शकतात. म्हणजे 1 तास मोटर चालू 1 तास बंद, परत 1 तास चालू परत 1 तास बंद असं पाहिजे. किंवा एनी हाऊ मिनिटामध्ये अगदी तुम्ही 1 मिनिटापासून 999 मिनिटापर्यंत चालू ठेवू शकता, तसेच 1 मिनिटापासून 999 मिनिटापर्यंत बंद ठेवू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही ऑन टाइम ऑफ टाइम सेट करू शकता. फॉर एक्झाम्पल मी जर 30 मिनिट ऑन टाइम सेट केला आणि 30 मिनिट ऑफ टाइम सेट केला तर 30 मिनिट मोटर चालू राहील, 30 मिनिट बंद राहील. हे झालं ऑन टाइम ऑफ टाइम. त्यानंतर येतो रिस्टार्ट टाइम. रिस्टार्ट टाइम म्हणजे मोटरनं ड्रायरनं बंद झाली तर परत किती मिनिटांनं सुरू व्हायला पाहिजेत, तर हा रिस्टार्ट टाइम तुम्ही व्यवस्थितरित्या सेट करू शकता. त्याच्यानंतर येतो तो हाय व्होल्टेज. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असतं की मोटरचं प्रोटेक्शन व्हावं. जनरली जी काही ती वायर वापरतात मोटरची वाइंडिंग वायर आतमध्ये ती 1100 व्होल्ट म्हणजे 1.1 म्हणजे 1100 व्होल्ट म्हणजे 1.1 kV किंवा 1 kV धरून चालू 1000 व्होल्टची असते. पण जनरली ती इन्सुलेशन इतकं स्टँडर्ड नाही, त्यात पण बऱ्याच कंपन्या हलक्या आल्यामुळं हाय व्होल्टेजला शक्यतो मोटर इन्सुलेशन ब्रेक होऊन जळू शकते. त्यासाठी तुम्ही हाय व्होल्टेज सेट करू शकता की त्या व्होल्टेजच्या वर गेलं तर मोटर बंद राहील आणि मोटर जळायची वाचेल. त्याचप्रमाणे लो व्होल्टेज LOU म्हणजे की त्या व्होल्टेजच्या खाली आलं तर मोटर बंद होईल. आता सपोज मला 280 लो व्होल्टेज सेट करायचं आहे तर मी मेनूचं बटन दाबतो आणि अपचं बटन दाबतो. अपच्या बटनानं हा आकडा जातो, जो काही तुम्हाला डिझायरेबल आकडा आहे तो तुम्ही सेट करा. त्या आकड्याच्या खाली जर व्होल्टेज आलं तर बंद करणार. लो व्होल्टेज म्हणजे खालचा आकडा, हाय व्होल्टेज म्हणजे वरचा आकडा. तुम्ही त्याला करंटचं
जसं ड्रायरन आणि ओव्हरलोडचं लिमिट घालून दिलं तसं व्होल्टेजचं जर घालून दिलं तर तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू शकता की ती मोटर ही जळणार नाही. ड्रायरन ओव्हरलोड झालं त्यानंतर स्टार डेल्टा टाईप. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे हे सेमी ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर असतात आणि स्टारहून डेल्टा व्हायचा टायमिंग हा प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळा पाहिजेत असतो. तर हा स्टार डेल्टा टायमिंग तुम्ही यामध्ये सेट करू शकता. त्यानंतर SPP हा साधारणतः 70 आकडा आहे, याला कुणीही हलवू नका. जर तुमच्यामध्ये खूप जास्त फरक येत असेल व्होल्टेजमध्ये, म्हणजे 3 फेज लाईट आहे आणि तरीही ॲटो SPP म्हणजे सिंगल फेज दाखवत असेल तर हा आकडा तुम्ही चेंज करू शकता. आणि सगळ्यात शेवटचा ऑप्शन हा इस्केप. लक्षात ठेवा, तुम्ही डिजिटल ॲटो वापरला आणि ह्या सगळ्या सेटिंग योग्य वापरल्या तर तुम्ही प्रयत्न करू शकता की तुमची मोटर मॅक्झिमम रिस्कपासून दूर जळण्याच्या. पण धरून झाला की तुमच्या मोटरचा बाबा वाइंडिंग वायरमध्येच फॉल्ट आहे काहीतरी, म्हणजे ती असतानाच पंक्चर आहे नवीन घेताना आणि तुम्ही ती जोडली, तर अशाही केसेस होतात. जर ती पंक्चर असेल तर ती कधी ना कधी बॉडी अर्थही होणार आहे, तर ही पण रिस्क राहते. त्यामुळं आपण मॅक्झिमम प्रयत्न करू शकतो की शेतीची मोटर ही जळण्यापासून वाचवायची. तुमचं रोटरचं बॅलन्सिंग तेवढंच महत्त्वाचं आहे. त्या मोटरची मेकॅनिकल स्ट्रेंथ, RPM, तिचं डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण आपण डिजिटल ॲटोनं बऱ्यापैकी गोष्टींवर प्रॉब्लेमवर मात करून वापरू शकतो. या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तर आमच्या दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. आपण डिजिटल ॲटोचं पूर्ण अनबॉक्सिंग, कनेक्शन आणि सेटिंग हे बघितलंय. ॲटो जोडताना व्यवस्थित सुटसुटीत स्टार्टरच्या शेजारी, आता इथं तुम्ही बघितलं असेल कलर वाईज फ्युजा, कलर वाईज वायरी, कनेक्शन, हे तुम्ही जेवढं व्यवस्थित ठेवाल तेवढं ते नीट राहते. प्रत्येक ह्याला लग्ज वापरलेले आहेत, फ्युजांचा कलर वाईज, ॲटो वाईज. तर तुमची पेटी जेवढी व्यवस्थित असेल तेवढं तुमचा मेंटेनन्स हा कमी राहील. जेवढं तुम्ही गेज वायरांचे ॲक्युरेट, फ्यूज ॲक्युरेट वापराल तेवढा तुमचा मेंटेनन्स हा कमी राहील. या व्यतिरिक्त जर काही डाऊट असेल तर आमच्या पत्त्यावर संपर्क साधा. धन्यवाद.